नमस्कार मित्रांनो, जॉब जंकी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपण इंटेलिजन्स ब्युरो यांच्यातर्फे जी मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठीची भरती आहे त्याची शॉर्ट नोटीस आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली होती मित्रांनो. तर त्यांची आता ऑफिशियल म्हणजे अशी डिटेल नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो IB तर्फे. तर ती नोटिफिकेशन आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये बघणार आहोत मित्रांनो. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, इंटेलिजन्स ब्युरो यांच्यातर्फे मल्टीटास्किंग स्टाफ एक्झाम 2025 साठीची भरती काढण्यात आलेली आहे. तर इथं वेगवेगळ्या सबसिडरी दिलेल्या आहेत मित्रांनो. कुठल्या सबसिडरीमध्ये किती जागा आहेत हे त्यांनी डिटेल ब्रेकअप इथं दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता. टोटल अगरतला, अहमदाबाद, जावी, अमृतसर, बंगळुरू अशा त्यांच्या समोर कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत मित्रांनो. नंतर इथं मुंबई आणि नागपूर. मुंबईसाठी 22 जागा आहेत, नागपूरसाठी 2 जागा, अशा 24 जागा महाराष्ट्रामध्ये येतात मित्रांनो. तर अशा टोटल सर्व सबसिडरी मिळून 362 जागांसाठीची ही भरती आहे. तर पुढे मित्रांनो, डिस्क्रिप्शन ऑफ पोस्ट म्हणजे कोणत्या प्रकारची नेमकी पोस्ट आहे. तर MTS या मल्टीटास्किंग स्टाफ ही पोस्ट आहे मित्रांनो. तर ही जी पोस्ट आहे जनरल सेंटर सर्व्हिस ग्रुप C नॉन गॅजेटेड आणि नॉन मिनिस्ट्रियल टाईपची ही पोस्ट आहे मित्रांनो. तर यासाठी तुम्हाला 18,000 ते 56,900 एवढी सॅलरी मिळणार आहे. त्यासोबतच तुम्हाला गव्हर्नमेंट अलाउन्सेस त्यात मिळणार आहेत मित्रांनो. तर आता महत्वाचं इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे. तर पहिलं आहे मॅट्रिक्युलेशन ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड बोर्ड, म्हणजे 10वी पास तुम्हाला लागणार आहे मित्रांनो. आणि इथं अँड म्हटलंय, म्हणजे दुसरी जी आहे ती पण कंपल्सरी आहे. तर दुसरी आहे पोझिशन ऑफ डोमिसाइल सर्टिफिकेट ऑफ दॅट स्टेट अगेन्स्ट विच कॅन्डिडेट हॅज अप्लाइड, म्हणजे यावर ज्या सबसिडरी दिलेल्या आहेत मित्रांनो, या सबसिडरी पैकी तुम्ही ज्या सबसिडरीसाठी अप्लाय कराल आणि ती सबसिडरी ज्या स्टेटमध्ये येणार तिथलं डोमिसाइल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही अप्लाय करू शकतात. म्हणजे आता ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाइल सर्टिफिकेट आहे ते लोक मुंबई आणि नागपूरसाठी अप्लाय करू शकतात मित्रांनो. तर एज लिमिट तुम्ही बघू शकता, 18 ते 25 वर्ष एवढं एज लिमिट इथं देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये 5 वर्ष जे आहे ते SC/ST साठी रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे आणि 3 वर्ष जे आहे ते OBC कॅन्डिडेट साठी रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे मित्रांनो. नंतर इथं PWBT कॅन्डिडेट साठीच्या काही सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो महत्वाच्या. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या नोटिफिकेशनची लिंक देणार आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड करून डिटेल वाचून घ्यायचं आहे मित्रांनो. पुढे बघूया सर्व्हिस लायबिलिटी. The post involves all India transfer liability. Therefore, the candidates willing to serve anywhere in India only need to apply. म्हणजे ही जी पोस्ट आहे मित्रांनो, यासाठी तुमची ट्रान्सफर जी आहे ती ऑल ओव्हर इंडियात कुठेही करण्यात येईल जॉईनिंग झाल्यानंतर. तर ज्यांना पूर्ण इंडियात कुठेही ट्रान्सफर चालत असेल त्यांनी यासाठी अर्ज करा, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता इथं महत्वाचा भाग आहे मित्रांनो, स्कीम ऑफ एक्झाम. तुमची परीक्षा कशी राहणार आहे. तर तुमची परीक्षा जी आहे मित्रांनो 2 टप्प्यामध्ये राहणार आहे, एक Tier 1 आणि एक Tier 2. Tier 1 जी राहणार आहे मित्रांनो, तर ती ऑनलाईन एक्झाम राहणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपची. MCQs राहणार आहे मित्रांनो, जे की 4 पार्ट मध्ये डिवाइड असणार आहे. 100 प्रश्न, एक प्रश्न 1 मार्काला असणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे जनरल अवेअरनेस, दुसरं आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, तिसरं आहे न्यूमेरिकल, ॲनालिटिकल, लॉजिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग, चौथं इंग्लिश लँग्वेज. तर जनरल अवेअरनेस 40 मार्काला, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 मार्काला, न्यूमेरिकल रिझनिंग 20 मार्काला, इंग्लिश लँग्वेज 20 मार्काला, असं टोटल 100 मार्कासाठीचा पहिली Tier 1 ची एक्झाम राहणार आहे मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह टाईप. आणि त्यासाठी 1 तास तुम्हाला तिथं देण्यात येणार आहे. Tier 2 मधली जी एक्झाम असणार आहे ती डिस्क्रिप्टिव्ह टाईपची टेस्ट असणार आहे मित्रांनो, इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शनवर. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथं सिलेबस दिलेला आहे थोडा. इंग्लिश लँग्वेज, इट्स व्होकॅब्युलरी, करेक्ट ग्रामर, सेंटेन्स स्ट्रक्चर, सिनॉनिमस, एनॉनिमस अँड इट्स करेक्ट युजेस, आणि 150 शब्दाचा एक त्यामध्ये पॅराग्राफ रायटिंग सुद्धा तुम्हाला असणार आहे मित्रांनो. तर Tier 2 ची जी एक्झाम आहे ती 50 मार्काची असणार आहे मित्रांनो, आणि यासाठी पण तुम्हाला 1 तास तिथं देण्यात येणार आहे. नंतर सेंटर और सिटी ऑफ द एक्झाम, म्हणजे सेंटर दिलेले त्यांनी स्टेट वाईज. इथं तुम्ही बघू शकता सर्व स्टेट वाईज इथं सेंटर दिलेले आहे. आपण महाराष्ट्रासाठी बघूया. महाराष्ट्रासाठी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर आहे जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि सांगली एवढे सेंटर महाराष्ट्रासाठी इथं देण्यात आलेले मित्रांनो. तर आता महत्वाचा पार्ट आहे मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट. सिलेक्शन कसं होणार आहे तुमचं. तर इथं बघू शकता, द कॅन्डिडेट हॅज टू अपीअर इन Tier 1 at the allotted to him her
चॉईस ऑफ 5 सिटीज म्हणजे तुम्हाला अलॉट ज्या सेंटर अलॉट केलंय तिथं तुमची टियर 1 ची एक्झाम होईल मित्रांनो. आणि लक्षात ठेवायचं त्या टियर 1 च्या एक्झाम मध्ये 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. रॉंग आन्सर, एका रॉंग आन्सरला 1/4 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे मित्रांनो. त्यानंतर इन ऑर्डर टू अचीव क्वालिटेटिव्ह सिलेक्शन अँड रिक्रूट द बेस्ट अवेलेबल टॅलेंट देअर वुड बी अ कट ऑफ मार्क्स. म्हणजे त्यांनी काही कट ऑफ मार्क्सची लिमिट ठेवलेली आहे मित्रांनो टियर 1 एक्झामसाठी, जे की ओपन साठी 30, ओबीसी साठी 28, SC ST साठी 25 आणि EWS साठी 30. 100 पैकीचा हा कट ऑफ तिथं ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो. याच्यावर तुम्हाला मार्क असेल तरच तुमचा विचार केला जाईल. त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ देअर परफॉर्मन्स अँड नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स इन टियर 1 एक्झाम क्वालिफाईड कॅन्डिडेट वुड बी शॉर्टलिस्टेड फॉर टियर 2. म्हणजे टियर 1 च्या एक्झामच्या परफॉर्मन्सवर तुम्हाला टियर 2 साठी क्वालिफाय केलं जाईल. अबाउट 10 टाइम्स द नंबर ऑफ वॅकन्सीज, म्हणजे जेवढ्या वॅकन्सी त्याच्यापेक्षा 10 पटीने तिथं लोकांना शॉर्टलिस्ट केलं जाईल मित्रांनो. सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट द कॅन्डिडेट शुड हॅव स्कोर्ड मिनिमम कट ऑफ. म्हणजे मिनिमम कट ऑफ मार्क्स तर तुम्हाला असलेच पाहिजे, त्याशिवाय तुमचा विचार तिथं टियर 2 साठी केलाच जाणार नाही मित्रांनो. आणि त्यातल्या त्यात वॅकन्सीच्या 10 टाइम्स मध्ये तुम्ही बसली पाहिजे मित्रांनो. त्यानंतर पुढे द टियर 2 एक्झाम इज क्वालिफाईंग इन नेचर. म्हणजे टियर 2 एक्झाम जी आहे ती क्वालिफाईंग नेचर आहे. त्याच्यामध्ये जास्त मार्क किंवा कमी मार्क, म्हणजे ज्याला जास्त मार्क आहे त्याचा तुमचे आधी नंबर आणि कमी मार्क वाल्याला नंतरचा नंबर, असं टियर 2 च्या बाबतीत नाही मित्रांनो. ही फक्त क्वालिफाईंग एक्झाम आहे. तर 50 पैकी इथं तुम्हाला 20 मार्क असणे अत्यंत गरजेचे, म्हणजे पाहिजेच. 20 मार्क मिनिमम पाहिजे मित्रांनो, 20 किंवा 20च्या वर. तर 20 मार्क किंवा त्याच्यावर तुम्हाला मार्क्स पडले तर टियर 2 एक्झाम तुम्ही क्वालिफाय होतात आणि त्यानंतर मग टियर 1 च्या एक्झामवर तुमचं शॉर्टलिस्ट तिथं लागणार आहे. पण टियर 1 च्या एक्झाम मधून जे मार्क्स मिळणार त्या प्रोसेसमधून तुम्हाला पुढे जाण्यासाठी मित्रांनो टियर 2 ची जी एक्झाम आहे त्यामध्ये 20 मार्क पाडणे कंपल्सरी आहेत. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, इथं काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहे आता तारखेबद्दल. तर इम्पॉर्टंट डेट्स बघूया मित्रांनो आपण. ओपनिंग डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन, जे की 22 तारखेपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे मित्रांनो. आणि क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन विथ सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फी थ्रू डेबिट, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI. तर लास्ट डेट याची फॉर्म भरण्याची आहे 14/12/2025. नंतर लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फी थ्रू SBI जेला, म्हणजे ऑफलाईन मोडनी तुम्हाला फी भरण्याची अंतिम दिनांक आहे मित्रांनो 16/12/2025. तर तारखा लक्षात ठेवायच्या मित्रांनो. तर आता अप्लाय कसं करायचं आहे, तर ऍप्लिकेशन शुड बी सबमिटेड ओनली थ्रू ऑनलाईन रजिस्ट्रेशन बाय लॉगिंग ऑन द MHS वेबसाईट. म्हणजे फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार आहे मित्रांनो. तर कोणत्या वेबसाईटवर, www.mha.gov.in किंवा www.ncs.gov.in या दोन्हीपैकी कुठल्या एका वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिथं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचंय. त्यानंतर इथं जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, म्हणजे फॉर्म भरण्याच्या स्टार्ट टू एंड पर्यंत ही सर्व प्रोसिजर इथं दिलेली आहे मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्स मधून लिंकवर क्लिक करून ही जाहिरात तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे आणि हे डिटेल वाचूनच मग फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. यात फोटोची साईज वगैरे जे काय अपलोड करायचंय ते सर्व त्यांनी डिटेल इथं दिलेलं आहे. पुढे बघूया मित्रांनो एक्झामिनेशन फी. तर एक्झामिनेशन फी जी आहे मित्रांनो 2 कॉम्पोनंट मध्ये आहे. तर पूर्ण सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 550 जी रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस आहे मित्रांनो ते लागणार आहेत. परंतु त्यातले जे मेल कॅन्डिडेट आहे आणि तेही ओपन, EWS आणि OBC कॅटेगरीचे मेल कॅन्डिडेट यांना एक्झामिनेशन फी 100 रुपये प्लस रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस 550 रुपये असे 650 रुपये भरावे लागणार आहेत मित्रांनो. नंतर ऑल SC ST कॅन्डिडेट्स, फिमेल्स कॅन्डिडेट, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी अँड दोज एक्स सर्व्हिसमॅन who are eligible for reservation are exempted from payment of examination fee. However, they will have to pay the recruitment processing charges, that is 550. म्हणजे सर्वांना मित्रांनो कमीत कमी 550 रुपये भरायचे आहेतच. ते 550 ही फी त्यांची आहे मित्रांनो. परंतु ओपन, EWS आणि OBC कॅटेगरीचे जे मेल कॅन्डिडेट आहेत त्यांना 650 एवढी फी भरावी लागणार आहे. नंतर मोड ऑफ पेमेंट जे तुमचं ऑनलाईन ऑफलाईन दोघं पद्धतीने तिथे तुम्हाला पेमेंट करता येणार आहे मित्रांनो 14 डिसेंबरच्या आतमध्ये. ऑफलाईन पेमेंट करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 16 डिसेंबर.
तर पुढे इथं काही फॉर्मॅट दिलेले आहे मित्रांनो अर्जाचे, म्हणजे सर्टिफिकेटचे कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांना सर्टिफिकेट लागतात, तर ते तुम्ही डिटेल नोटिफिकेशन मधून बघायचं आहे. तर अशा प्रकारची ही डिटेल जाहिरात आलेली आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर यासाठी अर्ज तुम्ही सुरू करायचे मित्रांनो, अर्ज भरायला सुरुवात करायची आहे. तर माहिती चांगली वाटल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. परत भेटूया अशाच एका नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.